नमस्कार मंडळी, माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहो नागपूरला. कशासाठी ते पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. खूप मजा आली. हे आहे संत्र्याचं बाग, पण आता संत्रा लागली नाही आहे. आम्ही चाललो आहे गाडीने. इथं पिऊ आणि ध्रुव खूप मस्त्या करत होते आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता. आज सगळी फॅमिली असली तर थोडी अजून जास्तच मजा येते. आम्ही आलो होतो दीपालीच्या घरी. तिथून आम्हाला जायचं होतं. जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी तयारी करत आहोत सगळेजण. आणि आपल्या वहिनी पण लिपस्टिक लावत आहे. आपल्या बायाची तर लिपस्टिक बिना तयारी होतच नाही पूर्ण. हे आहे रामटेकचा रस्ता. आम्ही रामटेकला आलो होतो. इथं खूप सारे बंदर होते. हातामधलं घेऊ भागत होते इकडे तिकडे. इथं आम्ही त्याला फुटाने पण चारले. असं दिलं तर मस्त खात होते, नाहीतर घेऊन भागत होते. आणि लेकराची तर खूपच मजा येत होती. इतके रडत होते, खूपच रडत होते. हे बंदर पण खूप हुशार राहते बाबा. पण त्याला पण काहीतरी खायला द्यायलाच पाहिजे ना, नाहीतर त्याही तरी काय खाणार. तर मी पण चारले आहे. मला खूप भीती वाटत होती अगोदर, त्याच्यानंतर हळूहळू काही नाही वाटलं. इथं आम्ही फिरत आहोत. खूप सुंदर आहे, पाहण्याला एक खूप छान आहे मंदिर. मी पहिल्यांदाच गेली होती, पण खूप मजा आली. खूप मोठं आहे मंदिर आणि खूप मस्त आहे पाहण्याला एक. हा बाहेरचा व्ह्यू आहे रामटेकचा. रामटेक बाहेरून बघितलं तर असं वाटलं की खूप टेकडीवर आहे असं वाटलं. पण टेकडीवर आहे, पण गाव खाली आहे. तर रोड मंदिरापर्यंत गाडी जाते. जाण्याचं काही टेन्शन नाही. वरतीपर्यंत गाडी जाते. खूप छान आहे पाहासाठी. तुम्ही पण जा फॅमिलीसोबत. आता इथं आलो होतो आम्ही कोराडी मंदिरमध्ये. इथं मस्त टिकले लावून घेतले आम्ही सर्वांनी. कोराडी मंदिरमध्ये तर नवरात्रीमध्ये लाईन लावून खूप वेळ वाट पाहूनसुद्धा तितकं पाहायला मिळत नाही, दर्शन पण होत नाही तितकं. आता सध्या गर्दी नसल्यामुळे इतकं छान सगळीकडे पूर्ण असं जवळून जाऊन बघता येते आणि छान आरामशीर मस्त पाहता येते. इथलं पण मंदिर खूप छान आहे. तिथं मूर्तीचे फोटो पण काढू देत होते, पण मला काढायला जमलं नाही. थोडं पिऊ रडत होती, त्याच्यामुळे मी थोडा साईडनं गेली होती. नंतर इथं पिऊ, ध्रुव, राजवी खूप मस्त्या करत आहे. इथं आम्ही रामाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तिथं रामाच्या जन्मापासून पोथीपुराण, पूर्वी जन्माचे खूप सारे ग्रंथ वाचायचे होते, तिथं पाहायचे होते. ते पण खूप सुंदर होतं. अंदर गेलं तर एकदमच खूपच छान वाटत होतं. आणि आम्ही पहिल्यांदा गेलो होतो, त्याच्यामुळे ते जास्तच. इथं मस्त फुलं वगैरे लावून होते, झाडं. तर अंदर जायसाठी 30 रुपये तिकीट होतं. आम्ही सर्वांनी तिकीट काढलो आणि गेलो अंदर पाहासाठी. तुम्ही पण पहा, खूप छान आहे तिथं मंदिर, मूर्ती खूप सुंदर. पण अंदर गेल्याच्यानंतर तिथं पूर्ण जे देवाचे वगैरे आहे ना, पूर्ण माहिती आहे. जेवढं आपण वाचन ना तर दिवस पण पुरत नाही. इतकं वाचतो म्हटलं तर तिथं दिवस पुरत नाही. इतकं सारं तिथं लिहून आहे. पाहासाठी पण खूप छान आहे. आणि इतकं मंदिर बनवासाठी किती वेळ लागला काय माहीत. खूप सुंदर आहे. प्रत्येक मूर्तीचं प्रत्येक लिहिलेलं खूप छान होतं. आम्ही सगळं बघितलं. इतकं पॉश होतं अजून की पूर्ण वरचा नजारा खालती दिसत होता. त्याच्यामुळे पिऊ इतकी रडत होती ना की पडते पडते अशी म्हणत होती. गर्दी नव्हती कुठंच, त्याच्यामुळे आम्हाला खूप सारा व्यवस्थित पाहायसाठी मिळालं आरामीनं. नाही तर गर्दीमध्ये इतकं काही पाहायला मिळालं नसतं. आता तरी पण दिवसाचे आहे ना, खूप तरी भरपूर लोक होते. आता तरी शेतकऱ्याचे कामं चालू झाले, तरी पण आम्ही अजून एखाद्या वेळेस अजून जाणार फॅमिलीसोबतच. कारण एकदा पाहिलं तरी अजून असं वाटतं की डबल जावं असं. त्याच्यामुळे राजवीचे पप्पा वगैरे आले नव्हते ना, त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून एखादी वेळ अजून जाऊ. खूप छान आहे, पाहण्यालायक आहे, पाहासाठी खूप छान आहे. इथं पिऊ भीत होती म्हणून दीपाली गाडीवर घेऊन तिला फिरवत होती. इथे बघा किती सुंदर वाटत होतं चालताना. तर माझं डोकं दुखत होतं खालतं बघू बघू. इथं राजवी पण मस्त पाहून घेतली. प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी वेगळं राहतेच.
तशासारखं कोराडीला पण मस्त खूप युनिक होतं आणि खरंच छान होतं. मी हे सगळं पहिल्यांदा बघितलं होतं आणि तिथं अंदर गेल्याच्या नंतर बाहेर तर निघूशाच नव्हतं वाटत. इतकं छान थंड थंड वाटत होतं आणि छान मस्त वातावरण होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो हनुमानाच्या मंदिरामध्ये. असं वाटलं आमचा नागपूरचा प्रवास. नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.